दरम्यान मी या ठिकाणी पोहोचलो कोकणामध्ये कुठं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुका आणि देवगडमध्ये जामसांडे या ठिकाणी बसलो. हे आमचे मित्र खाली बघत येतो तिकडे बघा प्रेक्षकांना सांगा हाय करा लास्टच जरा मित्र काय काळजी करू नका काही नाही. आपण जे म्हणतो ना हा मोठा तो मोठा निसर्गाच्या पुढं माणूस शून्य. परवानगी नसल्यामुळं मंदिराच्या आतला काही शूटिंग आपल्याला काढता आलं नाही. नमस्कार मित्रांनो, मी संदीप यांके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं समजले होते. म्हणजे सकाळी 8 वाजता मी निघालो होतो केडगाव चोपलेवरून आणि संध्याकाळी 8 वाजता मी 8 ते 9च्या दरम्यान मी या ठिकाणी पोहोचलो कोकणामध्ये कुठं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुका आणि देवगडमध्ये जामसांडे या ठिकाणी. आणि काल जरा प्रवासाने थकलो होतो, त्याच्यामुळं आज काय कामाचं थोडंसं नियोजन नव्हतं. चला म्हणलं मग आज तुम्हाला या ठिकाणी थोडंसं इथला कोकणातला निसर्ग दाखवा म्हणून आज तुम्हाला मी समुद्र दाखवणार आहे. या ठिकाणी बसलो. हे आमचे मित्र खाली बघत येतो तिकडे बघा जरा प्रेक्षकांना सांगा हाय करा लास्टच जरा मित्र काय काळजी करू नका. हां तिकडनं आपण हा जो आहे ह्या तिकडनं देवगडहून आपण याच्यावरून आलो. त्यानंतर पुढं बघा जे मंदिर आहे ते कुणकेश्वर मंदिर समोर दिसते ते कुणकेश्वर मंदिर आणि मग कुणकेश्वर मंदिर आणि कुणकेश्वर मंदिराच्या साईडला हा समुद्र जबरदस्त बघा काही निसर्ग आहे कोकणातला. लाटा बघा किती जबरदस्त लाटा आहेत समुद्राची. नजर जाईन तिकडं पाणी समुद्र आणि काय असं निसर्गाचं एखादं विराट रूप पाहिलं ना मग कळतं की माणूस कुठंच काही नाही. आपण जे म्हणतो ना हा मोठा तो मोठा निसर्गाच्या पुढं माणूस शून्य जबरदस्त. असं वाटतं की दिवसभर जरी बसलं नाही समुद्रकिनारी एखाद्या बाकडं भेटलं आपल्याला आणि त्या बाकड्यावर जर बसलं ना तरी तुमचं उठण्याचं मन करणार नाही. तुम्हाला असं वाटतं की कंटिन्यू इथं बसावं कारण थंड हवा लागते. उन्हाळ्या दिवस आहेत या समुद्रकिनारी मस्तपैकी थंड हवा लागते आणि जबरदस्त वाटते. आणि समोर आहे मित्रांनो कुणकेश्वर मंदिराकडे पण जाऊ आपण.
मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये शूटिंग काढायची परवानगी नसल्यामुळं मंदिराच्या आतलं काही शूटिंग आपल्याला काढता आलं नाही. त्याच्यामुळं आम्ही आता पुन्हा आलो समुद्र किनारी. पाठीमागं बघा समुद्र, आणि दर्शन घेऊन आलो आत्ताच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.